गेल्या 200 वर्षात कोणाला जमलं नाही ते मराठी तरुणाने करून दाखवलंय। पण काय आहे ती गोष्ट? तर अहिल्यानगरचे देवव्रत महेश रेखे यांनी 19व्या वर्षीच दंडग्रम पारायण करून वेदमूर्ती ही पदवी मिळवली आहे। आता हे जे दंडग्रम पारायण म्हटलं ती एक प्रकारची परीक्षाच असते, पण साधी नाही, कारण त्यात 50 धार्मिक विद्वानांसमोर शुक्ल यजुर्वेदाच्या मध्य नंदिनी शाखेतील 2000 मंत्र कुठलंही पुस्तक न बघता एका विशिष्ट पॅटर्न मध्ये म्हणावे लागतात। त्यावेळेस श्वासावर कंट्रोल, स्वरांचा ताल आणि उच्चारांची अचूकता यांचाही मेळ असावा लागतो। देवव्रत यांनी 2 ऑक्टोबरला सुरू केलेलं दंडग्रम पारायण 30 नोव्हेंबरला पूर्ण झालं, म्हणजे तब्बल 50 दिवस। 18व्या शतकात दंडग्रम पारायण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या वेदमूर्तींचं वय हे 40 ते 60च्या आसपास असायचं। 19व्या शतकानंतर तर ही परंपरा जवळजवळ लुप्तच झाली होती, पण त्यानंतर डायरेक्ट 21व्या शतकात तेही 19व्या वर्षी दंडग्रम पारायण करून देवव्रत यांनी वेदमूर्ती ही पदवी मिळवली। याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवव्रत यांचं कौतुक केलंय। दंडग्रम पारायण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शृंगेरी मठाकडून 5 लाखाचं सोन्याचं कडं, 1,11,116 रुपये रोकड देऊन देवव्रत यांचा सन्मान करण्यात आलाय।